उद्या जे उर्वरित आहेत ते उद्या 16 तारखेला आणि 17 तारखेला असं डीबीटी त्याचं होणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला विभाग म्हणून आणि महाराष्ट्र शासन म्हणून एक आनंद आहे की सक्सेसफुली आम्ही ही योजना याचा पहिला हप्ता 2 महिन्यांचा हा वितरित करता आम्हाला। साधारणपणे 25 ते 30 लाख अकाउंट्स असे आहेत जे त्यांच्या आधार कार्डला लिंक नाही आहेत। आम्ही स्थानिक प्रशासनाला, सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर त्यांनी त्यांचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करण्याची जी प्रक्रिया आहे ती करावी आणि जसे जसे त्यांचे अकाउंट्स लिंक होत जातील तसं तसं त्यांना ही लाभाची जी सन्मान निधी आहे हा त्यांना वितरित केला जाईल। आता आम्ही आज आढावा घेत होतो, 17 तारखेला पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत। कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही, कोणी आढावा घेऊ शकणार नाही। आता नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे, पण त्यात असं लक्षात आलं 35 लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही। आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे। 1 कोटी महिलांचं जुडलंय, 35 लाख महिलांचं राहिलंय। आता पुढच्या 4-5 दिवसात त्या 35 लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ, पण एखाद्याचं जुडण्याकरता उशीर झाला, काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि 1,35,00,000 आम्ही थांबणार नाही आहोत। पण मला विश्वास आहे माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही, हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे।